राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसने चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी दिली आहे। 2022 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पुन्हा एकदा हंडोरेंना निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलं आणि त्यामुळे अशोक चव्हाणांच्या जाण्याने काहीशा अवघड बनलेल्या निवडणुकीत हंडोरे काँग्रेसचा हात बळकट करणार का की पुन्हा भाजपच्या चक्रव्यूहात अडकणार अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। पाहूया त्या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट। राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी, चव्हाणांच्या उमेदवारीने काँग्रेस बॅकफुटवर, काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी। हंडोरे काँग्रेसला तारणार की हरणार? अशोक चव्हाणांच्या खेळीने काहीशा अडचणीत आलेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा चंद्रकांत हंडोरेंना मैदानात उतरवलंय। काँग्रेसने बुधवारी सकाळी राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली। यात महाराष्ट्रातून माजी मंत्री आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या चंद्रकांत हंडोरेंना मैदानात उतरवण्यात आले। पण भाजपने अशोक चव्हाणांना उमेदवारी दिल्याने हंडोरेंची वाट काहीशी बिकट होण्याची चर्चा आहे। महाविकास आघाडी माझ्या मागे खंबीर उभी आहे, परंतु यावेळी निश्चितपणे काँग्रेस पक्षाने जिंकण्यासाठीच मला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे। काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव मानतो, गोरगरिबाची दुःख जाणतो, मग तो मागासवर्गीय असेल, दलित असेल, कष्टकरी असेल, शेतकरी असेल, या सगळ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस पार्टीने आजपर्यंत काम केलेलं आहे। राज्यसभेच्या निवडणुकीत विजयाकरता एका उमेदवाराला 42 मतं मिळणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातील पक्षीय बलाबल पाहता भाजप 3, काँग्रेस 1, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 1, शिवसेना शिंदे 1 खासदार विजयी होऊ शकतात। पण काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडे दिसणारं संख्याबळ आणि प्रत्यक्षात असलेलं संख्याबळ यात तफावत दिसण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे अशोक चव्हाणांची उमेदवारी। भाजपने खेळी करत अशोक चव्हाणांसह 3 उमेदवारांची घोषणा केली। त्यामुळे भाजपने चौथा आणि महायुतीने 6वा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला तर काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंना फटका बसण्याची शक्यता आहे। कारण अशोक चव्हाणांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये क्रॉस वोटिंग होऊ शकते। समर्थक आमदारांची मतं भाजपकडे वळवण्याची खेळी चव्हाण करू शकतात। मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्या पक्षांतराचे पडसादही या निवडणुकीत उमटू शकतात। अशोक चव्हाण मिलिंद देवरांच्या उमेदवारीचा फटका हंडोरेंना बसू शकतो। काँग्रेसकडे अवघे 43 आमदार आहेत। अशा वेळी 2 मतं फुटणंही अडचणीचं ठरू शकतं। आम्ही सांगितलं, आम्ही ज्या माइंडनी केलं होतं ते माइंड आमच्याकडे नाहीत। त्यामुळे हंडोरे साहेबांना राज्यसभेची तिकीट देऊन एक काँग्रेस पक्षाने जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचं मनापासून आमच्या हायकमांडचा आभार मानतो। अवघ्या एका महिन्यात महत्त्वाचे 3 नेते काँग्रेसचा हात सोडून गेले। काँग्रेसच्या आमदारांमधील अस्वस्थता त्यामुळे स्पष्टच झाली आहे। अशा परिस्थितीत आता काँग्रेसला हंडोरेंच्या विजयाकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या 15 आमदारांवर अवलंबून राहावं लागणार आहे। पण 27 फेब्रुवारीच्या मतदानाआधीच विधानसभा अध्यक्षांनी व्हीपचा अधिकार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिला तर मात्र हंडोरेंना राज्यसभेकरता तारेवरची कसरत करावी लागणार हे स्पष्टच आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।